यस, आपण सामना सुरू करूया. हिमांशू आणि ऋषी ही जोडी मैदानावरती आहे आणि गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये बंटी. 4 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांना. आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. यस, सामना सुरू होतोय. गेम ऑन. लेट्स प्ले. गोलंदाज बंटी आणि स्ट्राईक इनला फलंदाज. या स्पर्धेचे आयोजक ऋषी म्हात्रे. पहिला चेंडू अपीश खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे आणि झेल ड्रॉप केलाय. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय आणि काय घडतंय मैदानावरती? चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ही फनी क्लिप नक्कीच व्हायरल होईल जीटीसीच्या माध्यमातून. यातील मात्र शंका नाहीये. येतोय हा चौकार ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 4. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती गोलंदाज बंटीने आणि ऋषी म्हात्रेचं झेल देखील सोडला आणि चौकार देखील आलाय. स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून. ऋषी म्हात्रे ऑन फायर. धावसंख्या 10. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये देसाई संघाने. पुन्हा एकदा अपिश खेळतायत इनफिल्डच्या वरून. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे ती म्हणजेच 14. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. चांगली फलंदाजी ऋषी म्हात्रेने केली आहे. पहिला सामना जिंकलाय भंडारली या टीमने. दुसरा सामना जिंकलाय मोठागाव संघाने. तिसरा सामना जिंकला जयहरी राजनुली संघाने आणि चौथा सामना जिंकला चोळेगाव संघाने. आणि हा 5वा सामना सुरू झाला देसाई आणि सापार्डे या दोन टीम मध्ये. बॅटची कडा आहे. झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू डायव्हर्ट झालाय आणि थर्डमॅनच्या दिशेने फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण थर्डमॅन सीमारेषेवरती मिळतील. या चेंडूवरती 3 धावा आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. देसाई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार.
धावसंख्या आहे 24 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात केली देसाई संघाने या मॅचमध्ये. नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येतोय मनीष. कमबॅक करावा लागेल सापार्डे या संघाला या मॅचमध्ये. कारण की देसाई संघ होम ग्राउंडवरती खेळतोय. त्यामुळे एडवांटेज आहे. हिमांशू आणि ऋषीने चांगली सुरुवात करून दिली आहे. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आहे. स्विच इट इनफील्डच्या वरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय हिमांशूच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती आहे 28. चांगली सुरुवात केली देसाई संघाने या मॅचमध्ये. 28 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न बॅटची कडा आहे आणि शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळतील एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा आहे आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. लॉंग स्टॉप सीमा रेषेवरती मिळतील या चेंडूवरती. पंच एकूण धावा किती असतील? 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 31. फुलटॉस चेंडू आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. झेल ड्रॉप केलाय पुन्हा एकदा. या सामन्यामध्ये 2 झेल सोडलेत. ऋषी म्हात्रेचे जीवनदान मिळतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर हे दुसरं सुरू आहे गोलंदाज मनीषचं. सापार्डे आणि देसाई या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या 2 संघांमध्ये. पुन्हा एकदा क्या बात है! अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. सुरुवात दमदार केली आहे. या सामन्यामध्ये देसाई संघाने सलामीची ही जोडी आहे आणि या सलामीच्या जोडीने हिमांशू आणि ऋषीने 34 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. एकदम मिळते या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 35. विकास पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम विकास, स्वागत आहे. देसाई संघ इन ॲक्शनमध्ये आहे. देसाई आणि सापर्डे 2 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे धावफलकावरती 35 धावा. गोलंदाज आहेत रोहित. ऑन साइडला फ्लिक केलंय क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज हिमांशूचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का देसाई संघाला. 35 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज रोहितने. न्यू बॅट्समन रोनक येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती रौनक येत आहेत. धावसंख्या आहे 35 आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज रोहितने. सुरुवात खूप चांगली करून दिली देसाई संघाला हिमांशू आणि ऋषीने. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज झाल्या बाद अप्रतिम झेल पकडलाय पॉइंट वरती. फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का. रौनक म्हात्रे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय. विकास पाटील. विकास पाटील येत आहेत नवीन फलंदाज. नक्कीच अध्यक्ष चषकामध्ये रौनकने आज अर्धशतकीय खेळी साकारली होती जोविली या टीम समोर. परंतु या मॅच मध्ये शून्यावरती बाद झालाय रौनक म्हात्रे. हॅट्रिकच्या अंबरठ्यावरती आहे गोलंदाज रोहित. ज्या रोहितने बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. चांगली गोलंदाजी कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या होत्या धावा 35 आणि त्यानंतर आपण पाहतोय विकेट टेकिंग गोलंदाजी. हॅट्रिकच्या अंबरठ्यावरती आहे गोलंदाज रोहित. या स्पर्धेमधील ही पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज रोहित. स्ट्रायकिंगला फलंदाज विकास पाटील. विस्फोटक फलंदाज आहे सिक्सर किंग आहे वेल फिनिशर देसाई संघाचा विकास पाटील येतोय स्ट्राईक एंड वरती. या विस्फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय विकास पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 41. 41 धावा. GTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक YouTubeच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 41. 41. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. क्या बात आहे. परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अतिरिक्त वळण मिळालं या चेंडूला आणि पंचाने व्हाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत.
शॉर्ट आर्म पुल केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि खराब क्षेत्ररक्षण, झेल ड्रॉप केलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. 46 धावा. लोअर फुल टॉस चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 46 धावा. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 46 धावा. पाणी घेऊन जायचं आहे. नवीन गोलंदाज आहे राज. राज येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आहे 46 धावा. पहिला चेंडू बीमर. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस 6 7 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 7 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत आणि फ्री हिटची संधी आहे ऋषी म्हात्रेकडे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 53 धावा धावफलकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये. अजून एक चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी राज करतोय. या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू आले. डॉट बॉल धावसंख्या 53. डान्सिंग डाउन द विकेट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. चौकार येतोय फलंदाज ऋषीच्या बॅटमधून. धावसंख्या 57 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बॅटची कडा आहे, टॉप एज आहे आणि फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत विकास पाटील. मिळते एक धाव आणि धावसंख्या 54. 58.
58 धावा धावफलकावरती आहेत. 58. चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी होतीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 58 धावा. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 58 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाउन द विकेट, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद शेवटच्या बॉलवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 58 आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय देसाई संघाने सापार्डे या संघासमोर. तर आपण ड्रॉ देखील करणार आहोत. बघा 5 संघ जे विजयी होणार आहेत त्या 5 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. एकोणसाठ धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ घारिवली एक लेजंड कॉमेंटेटर पंडित दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. बघा ऐकून घ्या. चिठ्ठ्या टाकल्या जातील. बघा ऐकून घ्या कारण सुखदेव काकांनी सांगितलं सुखदेव म्हात्रे यांनी. ऋषी इकडे या. धन्यवाद रोशन सध्या स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आयोजित श्रद्धांजली चषक 2024 चे तिसरं पर्व आपण पाहतोय आणि स्पर्धा आपण पाहतोय एक दिवस अंडर 23 चे 10 संघ आणि दुसरा दिवस आपण पाहणार आहोत 40 चे 10 संघ. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना देसाई संघाने धावा कुठल्या त्या 4 षटकांमध्ये 58 आणि सापाड संघासमोर लक्ष ठेवलंय ते 59 धावांचं. बघा 2 पंचांना सोडून प्लेयर मोजा तुम्ही. पंच धरू नका. 2 पंच सुद्धा मैदानात आहेत लक्षात घ्या.
सलामीची जोडी आपण पाहतो सापड संघाची बंटी आणि रोहित. तर गोलंदाज आपण पाहतोय रितेश. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी चांगली राहिली. टीम देसाई संघाची 58 धावा कुठल्या 4 षटकांमध्ये 59 धावांचं लक्ष्य ठेवलंय. ते सापड संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतोय ती बंटी आणि रोहित. रितेश तयार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत धावा येतात त्या 2. स्वतःच संघाचं खातं खोललं जातं फलंदाज बंटीच्या माध्यमातून बिनबाद 2. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा किती येत आहेत ते फार महत्वाचं असेल सापड संघासाठी. कारण लक्ष मोठं आहे. जवळ-जवळ 15च्या सरासरीनं 59 धावा कुठाव्या लागतील. मात्र त्याच पद्धतीने फलंदाजी जर झाली तर धावांचा पाठलाग सापड संघ करू शकतो. समोर खेळल्यात फटका फसला क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. सुरेख झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का बसला टीम सापड संघाला. बंटी इथं माघारी परततात. बॅक टू डगआउट. पवन येतात नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं पुढच्या चेंडूवर गोलंदाज आपण पाहिलं रितेशने ताबडतोब उत्तर दिलं फलंदाजाला. बंटी बाद झालेत. 2 या धावसंख्येवर नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर आलेत ते पवन येतायत. 24 चेंडूंमध्ये लक्ष आहे 59 धावांचं. पहिल्या सत्रामध्ये जय वाघेश्वर देसाई संघानं चांगली फलंदाजी केली. सापड संघासमोर 59 धावांचं लक्ष ठेवलं आणि त्या लक्ष्याला जशी सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं रितेशनं धक्का दिलाय तो टीम सापड संघाला. बंटीला माघारी धाडलंय. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतो जय वाघेश्वर देसाई संघाची 58 धावा. सर्वात कमी धावसंख्या आपण पाहिली टायगर संघाची 34. रितेश तयार राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतो टप्पानी दिशा सांभाळून गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. पुढच्या चेंडूवर गडी बाद झाला आणि तिसरा चेंडू डॉट बॉल. सेकंडला पवन आपण पाहतो नवीन फलंदाज. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. सिंगल आली आहे. इथं दुसरीचा प्रयत्न झालाय आणि फलंदाज धावचीत बाद. डायरेक्ट हिट केलं क्षेत्ररक्षकानं आणि धक्का बसलाय तो टीम सापाड संघाला. दुसरा. दोन बाद तीन अशी अवस्था आपण पाहतो टीम सापाड संघाची. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत रितेशची चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 बाद 3. 58 धावांचं 59 धावांचं लक्ष्य समोर असताना मात्र इथं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर दडपण असतं. मात्र इथे रितेश चांगली गोलंदाजी करतात. 2 बाद 3 दारुण अवस्था. संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतो. संकटात सापडला सापड संघ. बघूया इथे ही नवीन जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. या 2 फलंदाजांना इथून संघाला सावरावं लागेल. संघाच्या डावाला आकार देणं फार महत्वाचं काम या 2 फलंदाजांना करावं लागेल. रितेश तय्यार. 2 बाद 3. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वेगानं सीमारेषेच्या दिशेने सरकतोय. चौकार येतोय. 4 धावा. मनीषच्या बॅटमधनं हा चौकार आला. पहिला चेंडूचा सामना करत असताना सुरुवात चांगली झाली. मनीषच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते 7 वर. लक्ष ठेवलं देसाई संघाने 59 धावांचे जवळ-जवळ 15च्या सरासरीनं या 59 धावा कुठाव्या लागतील. रितेश पुन्हा एकदा तयार.
दिशाभर करतायत. पंच वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्येने पुढे सरकते पोहोचते ती 8 वर. चांगली गोलंदाजी होत होती. टप्पा आणि दिशा सांभाळून गोलंदाजी करत होते. रितेश मात्र आता इथं स्क्वेअर मारा वाईटचा इशारा केला पंचांनी. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. ऑफ साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने होते. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपन्न झालंय. गोलंदाज होते रितेश. धावा खर्च केला त्या फक्त 9. एक गडी बाद केलाय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी भिसल्याचं तर पाहिलं गोलंदाज होते रितेश. धावा खर्च केला फक्त 9. एक गडी बाद केला. 2 बाद धावसंख्या 9. 18 चेंडूंमध्ये अजूनही 50 धावांची गरज असेल. धावा होतील. कोणतीही धावसंख्या क्रिकेटच्या भाषेमध्ये सेफ नसते, सुरक्षित नसते. मात्र इथून तुम्हाला धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करायचा असेल, उर्वरित 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 50 धावा करायच्या असतील, तर मात्र या 2 फलंदाजांना इथून टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. 2 बाद 9. गोलंदाज तयार. 18 चेंडू 50 ची गरज. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आलाय ते वेगानं. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत धावा येतात त्या 2 धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11 वर. बघा भंडारली संघ, मोठागाव संघ, रांजणोली संघ आणि चोळेगाव संघ. चला या भंडारली संघ, मोठागाव संघ, रांजणोली संघ आणि चोळेगाव संघ तुम्हाला विनंती असेल आयोजकांची संपर्क साधा प्लीज. जे संघ आतापर्यंत जिंकलेत त्या सर्व संघांना विनंती असेल भंडारली, मोठागाव, रांजणोली आणि चोळेगाव. सर्वांनी आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. 11 धावा आपण पाहतो धावफलकावर. इथून मात्र झेलची शक्यता निर्माण झाली आहे. झेल टिपला जातो आणि फलंदाज आपण पाहतोय तिसरा तंबूच्या आश्रयाला पडतोय. 3 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. फक्त आणि फक्त 11 धावा. तर भंडारलीचे आदरणीय गोकुळ पाटील मामा तुम्हाला विनंती असेल व्यासपीठावर या आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. भंडारलीचे गोकुळ पाटील मामा यांना विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं रितेशने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली. फक्त 9 धावांचा षटक हाताळले, गडी बाद केला. त्यानंतर आपण पाहतो गोलंदाज इथं वापर केलाय तो मयूरचा. मयूर चांगली गोलंदाजी करतोय. 3 बाद, 11 दारुण अवस्था. संघ थोडासा अडचणीत सापडला. सापड संघ. खोलवर टप्प्याचा मारा, अतिशय चांगली गोलंदाजी. ते मात्र फक्त सिंगल आली. धावसंख्या 12 वर पोहोचते. अशा पद्धतीने जर फलंदाजी झाली, तर धावांचा पाठलाग तुम्ही करू शकत नाहीये. तुम्हाला प्रत्येक षटकामागे सरासरी मेंटेन ठेवूनच धावा उठाव्या लागतील. अन्यथा हा सामना तुम्हाला शेवटच्या अंतिम षटकामध्ये कठीण जाऊ शकतो. इथं गोलंदाजी चांगली होती. रितेशनं पहिल्या षटकात फक्त 9 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकात आपण पाहतो मयूर चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 12 धावा. लक्ष थोडंसं कठीण होत चाललं टीम सापाड संघासाठी. मयूर रायटम राऊंड द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. मोठे फटके येत नाहीयेत. चौकार येत नाही, षटकार येत नाही. त्याचं कारण चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि सांघिक कामगिरी उंचावताना दिसतोय हा देसाई संघ. पुन्हा एकदा मयूर तयार. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला. आता मात्र फलंदाज यशस्वी ठरतात. चेंडू पडतो नो मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौकार 4 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो समोर लक्ष असताना 59 धावांचा 16 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 9 आणि दुसऱ्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज होते मयूर. मयूरनं धावा खर्च केल्या त्या फक्त 7.
फक्त 16 धावा आपण पाहतो धावफलकावर. आता मात्र षटकं उरलीत ती 2, चेंडू उरलेत ते 12 आणि धावांची गरज असेल अक्षय आम्हाला सांगतील 12 चेंडू 43 ची गरज. लक्ष थोडंसं कठीण होत चाललंय. समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सुरेख झेल टिपला जातो सीमारेषेवर आपण पाहतो क्षेत्ररक्षक हिमांशूच्या माध्यमातनं धक्का क्रमांक बसतोय. चौथा धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 16 धावा. एकही फलंदाज खेळपट्टीवर थांबण्याचं नाव घेत नाहीये. भागीदारी फुलत नव्हती, बहरत नव्हती. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं थोडासा बॅकफुटला सरकला होता सापड संघ. पहिल्या षटकात रितेशनं फक्त 9 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते मयूरनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो इथं गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी आणि दुसऱ्या सत्रामध्ये टीम देसाई संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. 4 धक्के बसलेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलक फक्त आणि फक्त 16 धावा. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद झालेत. हलकसं अपील झालं. कारण गोलंदाजाला माहित आहे फलंदाज बाद आहे. फलंदाज स्वतःहून निघतात. अपील उचलून धरली पंचांनी. धक्का क्रमांक बसलाय तो 5वा. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि इथं मात्र पूर्णपणे आता तुम्हाला सांगतोय नक्कीच चेंडू शिल्लक असतील ते आतापर्यंत अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 11. 10 चेंडू शिल्लक असतील. बरोबर ना अक्षय? 10 चेंडू शिल्लक असतील आणि सामना नक्कीच इथं कठीण होत चालला टीम सापाड संघासाठी. 5 फलंदाज बाद झालेत. वरची मजबूत फळी आपण पाहिली संपूर्ण नेस्तनाबूत झाली गोलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला झेल की षटकार ते पाहायचं सीमारेषेवर आले क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 6वा बसतोय आणि हॅट्रिक संपादित केली गोलंदाज आपण पाहतोय. देसाई संघाचे रौनकने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक संपादित केली आहे. No ball. 9 चेंडू आणि 43 धावांची गरज. इथं प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथं षटकारच ठोकावे लागतील. कारण इथं सामना भरपूर कठीण झाला तुमच्यासाठी. सुरुवात जर तुमची पहिल्या षटकामध्ये जर चांगली झाली असती, तर धावांचा पाठलाग तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकला असता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दिशा भरकटतायत. पंच वाढीचा इशारा करतात. धावसंख्या 17 वर पोहोचते. 9 चेंडू 42 ची गरज. पहिल्या सत्रामध्ये टीम देसाई संघाची चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी रितेशची, दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी मयूरची आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतोय रौनक. ऑन साइडला आता मात्र फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय षटकार की झेल. प्रयत्न चांगला केला मात्र हा येतोय तो संघर्षमय षटकार साधावा. धावसंख्या 23 वर पोहोचली आहे. अजूनही 7 चेंडू बाकी असतील. 36 धाबांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची शक्यता गोलंदाज स्वतः आलेत आणि आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो रौनकनं 4 गडी बाद केलेत आणि हॅट्रिक तर संपादित अगोदर त्यांनी केलीच होती आणि आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर रौनकनं अतिशय चांगली गोलंदाजी केली. धाबा खर्च केल्या त्या फक्त 7 आणि गडी बाद केलेत ते 4. 6 चेंडू 36 ची गरज. इथं प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकाराशिवाय पर्याय नसेल. पहिला चेंडू रिव्हर्सचा असर बाहेर काढला. तोपर्यंत फलंदाज धावचीची शक्यता बाद होत आहेत.
अजून बाद केलेलं नाहीये मात्र यष्टीरक्षकानं आत्ता बाद केलंय फलंदाजाला. 5 चेंडू प्रणव बाद झालेत. 5 चेंडू 36 ची गरज. आता फक्त औपचारिकता शिल्लक असेल कारण काम कठीण झालं टीम सापाड संघासाठी. चला भंडारली संघ, मोठागाव संघ, रानलोली संघ आणि चोळेगाव संघ या चारही संघनायकांना विनंती असेल या टॉस ताबडतोब या. आयोजकांशी संपर्क साधा. बघा तुम्हाला शेवटचा कॉल असेल. चारही संघांना विनंती करतो या प्लीज. भंडारली संघ, मोठागाव संघ, रानलोली संघ आणि चोळेगाव संघ. चारही संघाचे संघनायक ताबडतोब या. 5 चेंडू बाकी असतील आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना ऋषी म्हात्रेनं फलंदाजी सुद्धा चांगली केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये ऋषी म्हात्रे चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होते. विजयापासून 4 पाऊल दूर. जय वागेश्वर देसाई संघ. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि सांघिक कामगिरी नक्कीच उंचावली आहे ती टीम जय वागेश्वर देसाई संघानं. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. 36 धावांची गरज असेल. सन्मान दिलाय फलंदाजाला माहिती आहे धावा तर होणार नाहीयेत. फक्त इथं उरलेले चेंडू खेळून काढायचे आहेत. त्याच पद्धतीने इथं सामना केला जातोय. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. सामन्यातली मजा निघून गेली, हवा निघून गेली आहे. तिथे मात्र झेल घेऊ शकतात क्षेत्ररक्षक प्रयत्न करू शकतात. रितेशच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. एक चेंडू बाकी असेल. एक चेंडू शिल्लक असेल. विजयापासून एक पाऊल दूर जय वागेश्वर देसाई संघ. शेवटचा चेंडू निर्धाव अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय तो जय वागेश्वर देसाई संघानं. अभिनंदन देसाई संघ. हार्ड लक टीम सापाड संघ.